हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये। 31 डिसेंबरचा हा ब्लॉग आहे। आम्ही पार्टी करत आहोत आणि ही सगळी पार्टीची तयारी। स्वागत आहे सगळ्यांचं। आणि पार्टीमध्ये डान्स, मजा मस्ती सगळं काही होणार आहे आज। तो व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत नक्की बघा। घरी पाहुणे खूप आले, मी आईकडे गेले होते आणि आईकडे सुद्धा पाहुणे खूप आले। माझी बहीण, भाऊजी वगैरे सगळेजण आले होते। ही माझी बहीण आहे, छोटी बहीण आहे, माझी मावस बहीण आहे आणि ते भाऊजी होते। आणि मस्तपैकी पनीर टिक्का करणार होतो आम्ही। ॲक्च्युली स्टार्टही केलं माझ्या दादानी, मस्त पनीर आणले, मस्त पनीर टिक्का केला, फुल एन्जॉय केला। आणि बाकी ही स्टार्टर होता, बाकीचा मेनू तर वेगळाच होता। मेनू तो मला दाखवता नाही आला, कारण की आम्हाला वरतीच 12-1 वाजला जेवायला। आम्हाला खूप उशीर झाला। ॲक्च्युली आम्ही जेवण सुद्धा नाही केलं खरं। गरम आहे खूप। छोटासा तुकडा मार। पण मी कसं आहे पनीर चांगलं आहे। वा वा वा। कहू कसं आहे पनीर? छान आहे। आणि दादा एका साईडला करतोय, आम्ही एका साईडला सगळेजण बसून खात होतो। एवढं सुंदर झालं होतं ना ते पनीर टिक्का, खूप सुंदर। टेरेसवर सगळं प्लॅन केलं आम्ही, मस्त मस्त खाऊन पिऊन झालं। मग गाणी लावली छान आपली, तीच पुष्पाची गाणी। सामीवरही डान्स करते ही माझी छोटी बाची, सॉरी बहिणीची मुलगी। बहिणीच्या मुलीला काय म्हणतात मला माहीत नाही, तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा। ती डान्स करते, छान डान्स करत होती, पण तिच्यासोबत डान्स करायला पार्टनर चांगला नव्हता। पार्टनर डान्सचे स्टेपच व्यवस्थित करत नव्हता, त्यामध्ये लाजत होती आणि पळत होती। बाकी डान्स मस्त करत होती, परत ती लाजली। आम्ही खूप मस्ती केली, डान्स केला, सगळ्यांनी मिळून डान्स केला। गाणी जोरात लावली होती, सगळी लाईटची डेकोरेशन केलेलं, छान लाईटचं डेकोरेशन केलेलं मस्त। आईचंही माझ्या गार्डन आहे, गार्डनमध्ये तिने सगळी झाडं लावलेली, गुलाबाची झाडं आहे, सगळी झाडं आहेत, तुळस वगैरे सगळं आहे, खूप सारं आहे। झाडांचा खूप वेड आहे माझ्या आईला। आणि सई, अनु, काव्या, तन्मयी, सृष्टी मस्तपैकी डान्स करत होत्या। मला वाटतं मी पनीर खात होते का नाही, मी व्हिडिओ शूटिंग करत होते। शूटिंग करणारी मीच आहे। मस्त बैलगाडा सॉन्ग लागलेलं यावेळेला। स्टेप बघा, पाटलांचा बैलगाडा, ते गाणं लागलेलं। पोरी मस्त डान्स करत होत्या। तो जो मागं तुम्हाला पाळणा दिसतोय काय म्हणा, झोका, तो माझ्या दादानी बनवलेला आहे, ज्याच्यावर ते मागे झोका घेत बसलेले। पोरींनी पण मस्त एन्जॉय केलं। नंतर सगळे माणसं, जेंट्स लोक वगैरे सगळे खाली गेली, मग आम्ही धिंगाणा घातला मस्तपैकी, मस्त गाणी लावली। खूप डान्स केला आम्ही। जवळपास 1-1.5 तास नुसतं डान्सच करत होतो, कारण की आमचं पोट तर भरलं होतं पनीर टिक्का खाऊन आमचं पोट भरलं होतं, जेवणाची इच्छा नव्हती। खूप दिवसांनी अशी सगळे एकत्र आलो होतो आणि एन्जॉयमेंट चालू होती। खूप छान वाटलं, तो दिवस खरंच खूप सुंदर गेला। माणसाच्या आयुष्यात एखादा तरी असा दिवस यावा ज्यात पूर्ण फॅमिलीने एन्जॉय करावं। 31st नाईट होती ऑब्व्हियसली। झाला डान्स खतम, आता सेलिब्रेशन। फटाके आम्ही वाजवायला रेडी होतो। दादा एक रॉकेट सोडत होता, आम्ही मागे उभे राहून जोरात ओढत होतो, तसे रॉकेट जात होते। परत बाहेर सुद्धा फटाक्यांचे ते असतात ना आकाशात उडतात बघा, स्टार, तसलं चालू होतं, शॉर्ट्स चालू होते।
आकाशात, ते पण कॅप्चर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मस्त एन्जॉय केलं, फुल ऑन फटाके वाजवले. भुई चक्र असतात ते सुद्धा वाजवले. सुरसुऱ्या तर बघताल एवढ्या मोठ्या मोठ्या सुरसुऱ्या होत्या ना, अरे बापरे. ते बाहेर शॉर्ट्स चालू होते, 12चा ठोका वाजलाच होता. आणि सगळ्यांना हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुमचा हा 2025 साल सगळ्यांचा खूप आनंदी सुखाचा जावो, भरभराटीचा ह्याच शुभेच्छा. हे मस्त भुईचक्र आम्ही वाजत होतो. दादा एक एक रॉकेट सोडत होता. सुरसुऱ्या बघा किती मोठ्या सुरसुऱ्या होत्या. फुल ऑन एन्जॉय केला आम्ही, फुल ऑन एन्जॉय केला. सगळेजण लहान मोठे सगळ्यांनी एन्जॉय केला. हे अनुभव होते. ते भुईचक्र वाजवतात, मी त्यांना एक एक पास करते. तिकडं दादाचं वेगळं चालू होतं, तो रॉकेट सोडत होता. आमचं इकडं वेगळं चालू होतं. इकडे एक गंमत झाली. त्यांना वहिनी सांगत होती सिलेंडर जवळ नका जाळू. त्यांनी ऐकलंच नाही. त्यांना ॲक्च्युली ते कळलंच नाही काय बोललं ते. त्यांना वाटलं तिकडं नाही तिकडं जाळा. त्यांनी जवळ गेले सिलेंडरच्या आणि सिलेंडरच्या जवळ जाऊन भुईचक्र जाळलं. आम्ही एवढे हसत होतो त्यावेळेला, खूप मजा आली. फटाके ऑलमोस्ट संपतच आले होते. रॉकेट सोडला फट. त्यांच्या डोक्यात रॉकेट जळता रॉकेट पडता पडता राहिला, वाचले ते. आकाशामध्ये शॉर्ट्स, मस्त शॉर्ट्स वाजत होते. फुल ऑन एन्जॉय मारलं. फटाके वगैरे सगळं वाजवून झालं. त्याच्यानंतर आम्ही खाली गेलो. मला वाटतं आम्हाला खाली जायला 1 वाजला. टेरेसवर होतो आम्ही. 1 वाजला. 1ला गेल्याच्या नंतर आम्ही मग थोडंसं जेवण करून घेतलं. इच्छा नव्हती तरी पण जेवण करून घेतलं. मस्त श्रीखंड पुरी खाल्ली. पोरींचा तरीसुद्धा प्लॅन होता की आपण पत्ते खेळूया, पण नाही म्हटलं. आता सकाळी परत दुसऱ्या दिवशी लवकर उठायचं होतं म्हणून आम्ही कॅन्सल केलं आणि लगेच झोपून गेलो. मग पत्ते वगैरे काहीच नाही खेळलो. आता पोरी 2-3 वाजेपर्यंत जागले असते. पोरींचं कसं असतं, रात्री उशीरपर्यंत जागायचं, सकाळी उशीरपर्यंत उठायचं, काही टेन्शन नाही त्यांना. तन्मयी आमची सुरसुरी वाजत होती. तन्मयी, सई सगळेजण सुरसुऱ्या वाजत होते. सुरसुऱ्यांची साईज तर बघा काय साईज होती. सो सगळ्यांनी काय काय एन्जॉयमेंट केली, तुमचा 31st कसा गेला मला